वायर लूज आहे ग. तू ब्लूटूथ चालू कर ना. हा. अरे 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 पोरांनो, जून महिन्यातच दिवाळी साजरी करता की काय? वात्रट कार्टी कुठली? अहो आम्ही पॉल्युशन फ्री फटाके वाजवतोय गुरुजी. अति शाणे आहात. येणाऱ्या जाण्याला असंच घाबरता वाटतं तुम्ही. अहो फटाकेच नाही, आम्ही ते इंटरनेटवर आवाज वाजवतोय. गुरुजींना तू हे वाजव. अरे गुरुजी, तुम्ही कधी आलात? हो, हे काय आताच फटाके फुटत होते तेव्हा. बरं, हे सामान आणलंय तुम्ही सांगितलेलं, जरा बघून घेतलं तर बरं होईल. हो, फुलं आहेत, दुर्वा नाहीत, काडी बेटी आहे, वाती नाहीत. हो बंडू काका, अर्ध्या गोष्टी तुम्ही विसरलात. ही तुम्ही दिलेली यादी बघा. हो बंडू काका, ही फोल्ड केलेली लिस्ट आहे. हे बघा. ठीक आहे, तुम्ही सुरू करा. मी उरलेलं सगळं सामान पटकन घेऊन येतो. बरं बरं बरं, या या. किती छान आहेत या लिपस्टिक्स. आणि हे हे नेल पॉलिश किती छान छान आहेत. मी ह्यातलं कुठलं तरी घेऊन जाऊ का माझ्यासाठी? वहिनी वहिनी, ते ना सगळं माझं आहे, प्लीज तिथेच ठेवा. हो, तुझे तुलाच राहू दे बरं का. मी अजिबात यातलं काही घेऊन जाणार नाही. ए नेहा, झाली का ग तयारी? हो झाली का. हा, हे बघ ना जरा. काय अंगठी? यश साठी. अगो बाई, किती छान आहे. बघू बघू. अय्या, छान आहे. हो, किती ग्रॅमची आहे? ते काही मला माहिती नाही, यांनी आणली. अच्छा. काकू पण कशाला? मी तुमचा हट्ट मान्य करायलाच नको होता. अगं लेकीसाठी नाही करायचं तर कुणासाठी करायचं? हो, पण तरी काकू कशाला एवढा खर्च? असू देत ना. असं काय करतेस? ती बघू मला अंगठी. अय्या किती. काकू, अहो किती हलकी फुलकी अंगठी आणली तुम्ही. यशवर्धन चौधरीच्या स्टेटसला शोभेल अशी तरी आणायची ना. बहिणी, तसं काही नाही, ही चांगलीच आहे. पण खरंच काकू, गरज नव्हती एवढी महागातली अंगठी घ्यायची. असू दे. अगं ते आता म्हणतात तर असू दे. पण जर तुला नको असेल तर मला दे. काही गरज नाहीये. नेहाला नको असेल तर मी यांना परत करायला सांगते. आणि तू आहेस ना नवी अंगठी करायला. हो म्हणजे काय, नक्कीच नक्कीच, मी तर तिला दिलीच असती अंगठी. पण तुम्ही आई आहात ना, म्हणजे तुम्ही आई म्हणून बसणार आहात ना तिच्या लग्नाला. मग आईने दिलेली अंगठी कशी नाही घ्यायची? अपशकुन असतो तो. नेहा, नाकारू नकोस घे ती अंगठी. ते सगळं जाऊ दे, पण खरंच काकू नकोय. आता यावरून वाद घालत बसू नकोस ग. ती मंडळी यायची वेळ झाली. लवकर तयार हो आणि बाहेर घे बरं. नवरा मुलगा आलाय. बघ आलेच ते. चल चल लवकर आवर. साडी नीट आहे ना? हो हो हो, एकदम. गजरे नीट लावलेस ना? हो ग, एकदम व्यवस्थित आहे सगळं. नेहा, आज ना तू खूप सुंदर दिसतीयस. म्हणजे यश तर ना लगेच लग्न करूया म्हणतील. असं कसं? हा, आम्ही अजून काय लग्नाची तयारी केलेली नाहीये काय. चल मी येते. हो, पुढे हो. मी घेऊन जाणार आहे. मी नेते ना. तू कुठेही जाता जाता पाडशील, समजलं ना? मी घेऊन जाणार. मी नेते नीट. तुला वीज लागलाय का? तुझ्यामुळे पडलं. माझ्यामुळे नाही, तुमच्यामुळे पडलं. माझ्यामुळे पडला. तुला कोणी सांगितलं होतं हात लावायला? उचल तो पहिले. उचल म्हटलं ना. दे मला. घ्या. चल पुढे. माझ्या तुम्ही काय करताय? तो आहे ना मुलीचा भाऊ इकडे उभा, त्याला लावा जरा कामाला. त्याचा मान आहे हा. घ्या. थँक्यू. घ्या. पावसाळा सुरू झाला पण उकाडा जायची काही लक्षणं नाहीत. मुंबईत फक्त 3 ऋतू. उन्हाळ्यामध्ये उकाडा, पावसाळ्यामध्ये ओला उकाडा आणि हिवाळ्यात थंड उकाडा. कधीच वाटलं नव्हतं असं उघड्यावर यशचा साखरपुडा करावा लागेल. त्यात हे पाणचट लिंबू सरबत आणि हे पप्पांचे पीजे. हा उकाडा तो उकाडा म्हणून हसण्यापेक्षा ना एसी कूलरची काहीतरी व्यवस्था केली असती तर जास्त बरं झालं असतं. तुम्हाला काय होतंय का? बरं वाटत नाहीये का? नाही, नाकाला रुमाल लावून बसलात म्हणून विचारलं. नो
आय एम ऑल राईट. तिला जास्त आनंद सहन होत नाही, श्वास लागतो. नाही असू दे, नाकावरती रुमाल असू दे. घ्या. सिम्मी, अगं तू इथे एकटी का बसली आहेस? तिकडे चल, तिकडे सगळे बसलेत, सगळ्यांच्या सोबत बस. मी येणार नाही ना, मी आधीच सांगते. बघितलं ना काय चाललंय आता? हे असंच चाललंय अपमान. आपण आलोय एवढे, त्याचं काही आहे का इथे कोणाला? कोणी करतंय का माझं काही? जाऊ दे ना, थोडं सहन कर ना प्लीज. मी येणार नाही. तुम्हाला जायचं ना, जा बसा. चल तिकडे, ऐक माझं प्लीज प्लीज प्लीज, ये ना. पिकूचो, चल जा तिथे, उठ. ये नेहा, ये नेहा, ये. नेहा, आज कुणाचं तरी तेरे चेहरे से नजर नहीं हटती, नजारे हम क्या देखे, असं झालेलं आहे बघ साधारण. अहो टिप्पराव, गाणी कसली गाताय? साखरपुड्याचा मुहूर्त गाठत आहे ना. हा, चला 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 सुरू करूया. चला चला, या या, चला गुरुजी सुरू करा. नेहाची सासू जरा डॅम्बिसच दिसते ना. आपल्याला काही म्हटलं ना, चांगला हिसकाच दाखव तिला. फुटक्या नशिबाची म्हणता म्हणता नेहाने अगदी नशीबच काढलंय. हिला अगदी सगळंच चांगलं मिळालं. श्रीमंत घराणं, श्रीमंत नवरा, सोनं नाणं करणारे शेजारी आणि मोठं घर. वा वा वा, सगळंच चांगलं चाललंय बाई. नमस्कार. नमस्कार. नमस्ते, मी जाधव, नेहाची शेजारीन. तुम्ही नेहाची सिम्मी सासू ना? परीकडनं कळलं आम्हाला. Oh, really? That's great. चाळीत एक बरं असतं ना, एखादी छोटी गोष्टी लगेच गावभर होते. सो टिपिकल लो क्लास. आचमन करायचं, 3 पळ्या पाणी प्यायचं. चम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. 1 पळी पाणी हातावरून सोडायचं पाणी. ओम गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मृत्सुराय नमः, त्रिकाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, मधोक्षाय नमः, नारसिंहाय नमः, वच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हरे नमः, श्रीकृष्णाय नमः. ओम प्राणाय नमः, ओम भूः, ओम भुवः, ओम स्वाहा, ओम महा, ओम जना, ओम तवा, ओम सत्यम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्मपूर्वस्वरोम. हातामध्ये अक्षता घ्या आणि नमस्कार करायचा. ओम श्रीमन् महागणाधिपतये नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, वासुदेवताभ्यो नमः, सचिपुरंदराभ्यो नमः, उमामहेश्वराभ्यो नमः, माता पितृभ्यो नमः, कालकामपरशुराभ्यो नमः, सर्वे गोदेवेभ्यो नमः.
अहो तो बॉक्स खाली पडला होता ना, तो उचलून ठेवतोय फक्त. हो, माझ्याकडे दे. ठेवतोस काय? हा, अंगठी गेली कुठे? मला काय माहित. अंगठी हरवली वाटतं. अरे देवा, आता माझ्यावरच शेकणार. विद्या बलंदेव बलंतदेव लक्ष्मी पतिदेव स्मरामी लाभ सेशाम जय सेशाम. हे गुरुजी तर भराभर मंत्र म्हणतायत. आता यांनी अंगठी मागितली तर मेले. आयडिया, या येडपटाला अडकवते. शेफाली, ऐक ना, ही अंगठी तुझ्याजवळ ठेव. नाही, नको, असू दे. अगं असं काय करते? असू दे, तू तुझ्याचकडे ठेव. नाही, राहू दे आता तुमच्याकडे. असं नाहीये, तुला माहिती नाहीये की नेहा तुझ्या जवळची आहे ना. मग जिचा साखरपुडा ठरलाय तिला जर साखरपुड्याची अंगठी तिच्या जवळच्या व्यक्तीने दिली तर त्या जवळच्या व्यक्तीचा साखरपुडा पण ठरतो असं म्हणतात. हो का? द्या ना, मी तिची बेस्ट फ्रेंड आहे. करेक्ट. म्हणजे मग काय बोल की तुझा साखरपुडा पण ठरेल. राहू दे ना. शेफालीच्या हातात नेहाची रिंग आहे. अरे देवा, यशकडून मी आणि नेहाकडून शेफाली, पुन्हा सगळे चिडवणार. माझ्याकडे पाहत नाहीये. थांबा, रिंग दाखवते म्हणजे बरोबर बघा. बॉक्स तरी कम आहे. काय करतेस तू? वहिनी ऐका ना. काय? मी यात रिंग नाहीये. काय सांगतेस तू? असं कसं होईल? यात रिंग होती ना, मी तुला दिला तेव्हा बॉक्स. नाही वहिनी, मगाशी मी बॉक्स उघडून पाहिला ना तर बॉक्स रिकामा होता. बाई, आता काय, कोणाला काय उत्तर द्यायचं आपण? तू जवळची म्हणून मी तुझ्या हातात बॉक्स दिला ना ग, आणि तू इतकी कशी बेजबाबदार अंगठी हरवलीस तू? नाही वहिनी, अहो मी हातही लावला नाही. मी खरं सांगते, माझ्या हातात जेव्हा बॉक्स आला तेव्हा हा रिकामा होता. असं कसं होईल अगं? मी जेव्हा तुला बॉक्स दिला तेव्हा त्याच्यात अंगठी होती. उलट काय ग, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? काकू, बॉक्स मध्ये अंगठीच नाहीये. माहिती नाही कुठे गेली. अरे देवा, तर कुठे गेली असेल ही अंगठी? माहिती आहे, आम्हाला पण कळत नाहीये. बरं बरं, आता ही चर्चा इथे नको. चला आत चला. ते काय मला माहिती नाही. मी हिच्या हातामध्ये डबी दिली होती, त्याच्यानंतर तिने काय केलं हे मला माहिती नाही. तिलाच विचारा. अगं कुठे गेली असेल अंगठी? कुठे जाणार? तिला काय पाय फुटलेत स्वतःहून चालत जायला? तिने हरवलीये, तिलाच विचारा.
काकू तरीच मी सकाळपासून विचार करतेय की असं सगळं सुरळीत कसं चाललंय, दृष्ट कशी लागली नाही कुणाची. मला बोलताय का तुम्ही? माझी काय दृष्ट लागेल? मी नेहाची मैत्रीण आहे. तरी पण हरवलीसच ना अंगठी? मी नाही हरवली अंगठी. जेव्हा ही डबी माझ्या जवळ आली ना तेव्हा ही रिकामी होती. काकू काकू किती खोटं बोलतेय ही. तुम्हाला माहितीये का, जेव्हा मी हिच्या हातात डबी दिली ना तेव्हा त्याच्यात अंगठी होती. मी स्वतः चेक केलं होतं. कशी वागते अगो, काय तुझं हे वागणं शोभतंय का तुला? मग होती तर गेली कुठे? मला काय विचारता? माझ्याकडे काय बघते? अहो हिने हरवली ना, हिला विचारा ना. अहो मला काय माहिती. काकू मी सांगते ना, माझ्या हातात जेव्हा ही डबी आली ना तेव्हा यात अंगठी नव्हती. खरंच मला तर वाटतं ना या बहिणींनीच काहीतरी गडबड केली असणार. अगो काय बोलतीयस तू? किती खोटं बोलशील. घरच्या लोकांना. तुम्ही दोघी जरा गप्प बसाल का? केवढा घोळ होऊन बसल्या. तुम्हाला काही कल्पना आहे का याची? काय गरज होती बाहेर जायची? म्हणजे काय, कार्यक्रम जर बाहेर चाललाय तर घराच्या आत अंगठी ठेवणार का? घेऊनच जाणार ना बाहेर. हो पण नंतर नेता आली असती ना. घाई गडबडीने काय जायची गरज होती? केवढा घोळ होऊन बसलाय सगळा. अहो किती वेळा घोळ 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 करताय तुम्ही? घोळ काय माझ्यामुळे झालाय? माझ्यामुळे झालाय का घोळ? अगदी अच्चच्च करताय ते. हा बहिणी आहे मी तिची आणि मी तिच्या घरची आहे. तू मैत्रीण, या शेजारच्या. आणि हो लक्षात ठेवा, घरच्या रीतीभाती सांभाळायला पाहिजे. मी घरची आहे म्हणून हे सगळं करायला गेले मी. पण सगळं माझ्या संघाशी आलं. आणि काकू तुम्ही तिच्यासाठी अंगठी आणलीत ना म्हणून मला माच करून दाखवू नका, समजलं ना? माझ्याशी तुम्ही बोलूच नका ना. मी काही केलेलं नाही, माझी काही चूक नाहीये. जिची चूक आहे तिला विचारा. बापरे किती घोळ होऊन बसलाय सगळा. आता यश सरांना काय सांगायचं? काहीतरी बोलू नकोस. मला माहितीये तूच हे सगळं केलेलं आहेस. तुला समजत नाही काय झालं? काय शेफालीने अंगठी हरवलीये. काय? मी नाही हरवली. माझ्या हातात जेव्हा बॉक्स आला ना तेव्हा रिकामाच होता. नाही ग, मी जेव्हा हिला बॉक्स दिला ना हातामध्ये तेव्हा त्याच्यामध्ये अंगठी होती. कळलं का? आणि आता उगाच रडून तमाशा करू नकोस शेफाली. नेहा आता काय करायचं ग? यशकडच्या लोकांना काय सांगायचं? आपण एक काम करूया, बाहेर ना आपण सगळ्यांची झडती घेऊया. म्हणजे कोणा ना कोणाकडे तरी मिळेलच ना अंगठी. वहिनी असं काही करायची गरज नाही. तिथे सगळे आपलीच लोक आहेत. तुला सगळीच आपली वाटतात. मग काय झालं? कुणीतरी आपल्याच माणसाने हरवलीये ना अंगठी. मी नाही हरवली. मी तुझं नाव घेतलं? मी घेतलं का तुझं नाव? हा मला काय वाटतं ना, नेहा हिनेच हरवली असणार. खाई त्याला खवखवे. आपण हिची झडती घेऊया किंवा सगळ्यांची झडती हिला घ्यायला लावूया. वहिनी अगं हे काय बोलतीयस तू? असं काही करायचं नाही. यशच्या घरच्यांना कसं वाटेल? आपली अंगठी हरवलीये. कोणाला काय वाटायचं? काय संबंध आहे? आता तुम्ही दोघी जणी जरा गप्प बसाल का? इथे आधीच काही सुचत नाहीये. म्हणजे म्हणून मी सुचवते ना काहीतरी. मी मोठी वहिनी आहे म्हणून मी काहीतरी बोलायचा प्रयत्न करते ना. तुम्ही तर तुला बाहेर बोलवले रिंग सेरेमनी. पण आता रिंग नसेल तर रिंग सेरेमनी कशी होईल? या अंगठी हरवायच्या आधी विचार करायला हवा होता. आई फ्रेंडची रिंग हरवली का? हो बाळा, पण तू प्लीज बाहेर कोणाला सांगू नकोस. नाही सांगणार. पण आता काय करायचं? मलाही सुचत नाहीये. बघू काय करायचं ते. मी काय म्हणते नेहा, आपण एक काम करूया ना, यशला ही सगळी परिस्थिती सांगूया आणि यशला सांगूया की तूच तुझी अंगठी दे, तीच त्याला परत तू घाल. म्हणजे आत्ताची वेळ तर आपण मारून नेऊ शकू. हे आपलं बोलले. हा म्हणजे पटलं नाही तर सोडून द्या. काकू मी यशला फोन करते. तो काहीतरी मार्ग काढेल. हो हो